नीटचा रिझल्ट लागल्यानंतर पुढची काय प्रक्रिया आहे, एमबीबीएसच्या ऍडमिशन्स कशा प्रकारे होतात. तर नीटचा निकाल लागल्यानंतर पुढची प्रवेश प्रक्रिया ही प्रामुख्याने दोन स्वतंत्र काउन्सिलिंगच्या माध्यमातून होत असते. एक आहे ऑल इंडिया काउन्सिलिंग आणि दुसरे आहे स्टेट काउन्सिलिंग. स्टेट काउन्सिलिंग बद्दल आमचा स्वतंत्र व्हिडिओ आहे. आज आपण अगदी डिटेलमध्ये ऑल इंडिया काउन्सिलिंगची माहिती करून घेऊया. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर ऑल इंडिया काउन्सिलिंग विषयी कसलीही शंका तुमच्या मनात उरणार नाही. एमसीसीची काउन्सिलिंग कशी होते, त्याच्या कोणत्या स्टेप्स आहेत आणि रजिस्ट्रेशनची संधी कधी कधी मिळते, अपग्रेडेशन म्हणजे काय, फ्री एक्झिट म्हणजे काय, या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील. आणि काही महत्वाच्या टिप्स ज्या लक्षात ठेवणे खूपच आवश्यक आहे त्या मी देणार आहे, अन्यथा तुमचं प्रचंड नुकसान होईल. वर्ष पण वाया जाऊ शकतं किंवा लाखो रुपयांचा फटका बसू शकतो. म्हणून मी सगळे सविस्तर सांगणार आहे अगदी सोप्या भाषेत. मी डॉक्टर ललित पाटील, मी पुण्यामध्ये बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे. वैद्यकीय शिक्षण ही माझी पॅशन आहे. आम्ही एमबीबीएसच्या ऍडमिशन्स करतो भारतात आणि परदेशात, आणि गेले 18 वर्ष हे करतोय. मेडिकल काउन्सिलिंग कमिटी म्हणजेच एमसीसी ऑल इंडिया काउन्सिलिंग कंडक्ट करते. म्हणून ऑल इंडिया काउन्सिलिंगला एमसीसी काउन्सिलिंग असं सुद्धा म्हणतात. एमसीसी ही ऑल इंडिया लेवलची इंडिपेंडंट बॉडी आहे जिला केंद्र सरकार नियंत्रित करते. एमसीसी काउन्सिलिंगच्या माध्यमातून भारतातल्या 6 प्रकारच्या मेडिकल कॉलेजेस मधल्या सीट्स भरल्या जातात. हे आता आपण बघूया की कोणत्या सीट्स एमसीसी काउन्सिलिंगच्या माध्यमातून भरल्या जातात. भारतातील सर्व सरकारी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयामधील एकूण एमबीबीएस सीट्स पैकी 15% सीट्स जम्मू आणि काश्मीर वगळता, त्याला म्हणतात 15% ऑल इंडिया कोटा, या सीट्स भरल्या जातात. नंतर भारतातील सर्व डीम्ड युनिव्हर्सिटीज मधील 100% सीट्स, ज्यामध्ये मॅनेजमेंट कोटा आणि एनआरआय कोटा सीट्स देखील समाविष्ट आहेत. त्यानंतर भारतातल्या सर्व सेंट्रल युनिव्हर्सिटीज मधल्या 100% सीट्स या सर्व ऑल इंडिया काउन्सिलिंग मधनं भरल्या जातात. त्या व्यतिरिक्त भारतातल्या सर्व इन्स्टिट्यूट्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स मधल्या एमबीबीएस आणि बीडीएसच्या 100% सीट्स एमसीसी काउन्सिलिंग मधनं भरल्या जातात. इन्स्टिट्यूट्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स म्हणजे काय, एम्स आणि जिपमर सारख्या इन्स्टिट्यूट्स. भारतातल्या 20 ईएसआयसी मेडिकल कॉलेजेस मधल्या आयपी वॉर्ड कोट्याच्या सर्व सीट्स. ईएसआयसी मेडिकल कॉलेज बद्दल आमचा स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो जरूर बघा. हे जे कॉलेजेस आहेत याच्यामध्ये 3 प्रकारचे कोटे असतात, आयपी वॉर्ड कोटा, स्टेट कोटा आणि सेंट्रल कोटा. पैकी आयपी वॉर्ड कोट्याच्या सर्व सीट्स ऑल इंडिया काउन्सिलिंग मधनं भरल्या जातात. पुण्यातल्या आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज मधल्या प्रथम स्क्रीनिंग होते आणि त्यानंतर एमसीसी काउन्सिलिंग मार्फत अंतिम प्रवेश दिला जातो एएफएमसी मध्ये. एमसीसी काउन्सिलिंगची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असते. यात आम्हाला भेटणं सोडून कुठलाच ऑफलाईन कंपोनेंट नाहीये. त्याकरता वेबसाईट आहे mcc.nic.in. याच वेबसाईटवर तुम्हाला जायचे आहे. नीटचा निकाल लागल्यानंतर काही आठवड्यांनी एमसीसीच्या रजिस्ट्रेशनच्या तारखा जाहीर होतात, शेड्यूल येतो. त्यानंतर इथे तुम्हाला स्वतःचे रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि त्यानंतर काउन्सिलिंगची प्रक्रिया सुरू होते. सर्वात आधी बेसिक डिटेल्स सह रजिस्ट्रेशन करायचे आहे, नंतर त्याची फी भरायची आहे. म्हणजे ही प्रक्रिया तुम्ही नीटचा फॉर्म भरल्यानंतर केली आहे त्यासारखी ही प्रक्रिया आहे. त्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट भरायचे, नंतर चॉईस फिलिंग करायची. तर तुमच्या रँकच्या आधारावर नंतर अलॉटमेंट येते. त्यानंतर तुम्हाला कॉलेजला रिपोर्टिंग करावं लागतं. सिम्प्लिफिकेशन मध्ये ही अशी प्रोसेस आहे. आणि त्यानंतर तुम्ही इच्छित असाल तर अपग्रेडेशन मध्ये जाऊ शकता. आता ही सर्व माहिती अजून सविस्तर बघूया. सर्वात आधी रजिस्ट्रेशन बद्दल बोलूया. तुम्हाला रजिस्ट्रेशनची संधी कधी कधी मिळते. तुम्ही राऊंड 1, 2 किंवा 3 मध्ये रजिस्ट्रेशन करू शकता, किंवा राऊंड 3 नंतर जो स्टे राऊंड असतो तिथेही तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. जर या 4 राऊंडच्या ऑनलाईन काउन्सिलिंग नंतरही काही सीट्स रिक्त राहिल्या तर पुन्हा आणखी एक राऊंड होतो, पण तिथे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकत नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट, जर तुम्ही एकदा कोणत्याही राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केले तर तुम्हाला पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. ती शेवटपर्यंत ते रजिस्ट्रेशन व्हॅलिड राहतं. रजिस्ट्रेशनसाठी काही चार्जेस आहेत. जर तुम्ही अनरिझर्व्ड किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधनं असाल तर 1000 रुपये रजिस्ट्रेशनची फी आहे. जर तुम्ही ओबीसी, एससी, एसटी मधून असाल तर 500 रुपये रजिस्ट्रेशनची फी आहे. जर तुम्हाला डीम्ड कॉलेजेससाठी काउन्सिलिंग करायची आहे तर रजिस्ट्रेशनची फी 5000 रुपये आहे. पण या फी बरोबरच तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा द्यावे लागतं. हे सिक्युरिटी डिपॉझिट विशिष्ट कंडिशन्समध्ये रिफंडेबल असतं. तुम्हाला समजा राऊंड 1 किंवा 2 मध्ये सीट मिळाली आणि राऊंड 2 नंतर जर तुम्ही सीट सोडली तर हे सिक्युरिटी डिपॉझिट एमसीसी जप्त करतं. हे किती असतं? सरकारी एमबीबीएस किंवा बीडीएस साठी अनरिझर्व्ड किंवा ईडब्ल्यूएस साठी हे सिक्युरिटी डिपॉझिट 10,000 रुपये असतं. ओबीसी, एससी, एसटी साठी 5,000 रुपये असतं आणि डीम्ड कॉलेजेससाठी 2 लाख रुपये असतं. आता तुम्ही अंदाज लावू शकता, जर तुम्ही अनरिझर्व्ड किंवा ईडब्ल्यूएस मधून असाल आणि सरकारी एमबीबीएस किंवा बीडीएस साठी काउन्सिलिंग करत असाल तर रजिस्ट्रेशनच्या वेळी रजिस्ट्रेशन फी अधिक सिक्युरिटी डिपॉझिट मिळून तुम्हाला 11,000 रुपये भरावे लागतील. जर तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरीमधनं असाल तर 5,500 भरावे लागतील. आणि जर डीम्ड साठी तुम्ही काउन्सिलिंग करत असाल एमसीसीचं तर 2,05,000 रुपये तुम्हाला भरावे लागतील. यातील सिक्युरिटी डिपॉझिट जे 2 लाख आहे ते रिफंडेबल असतं. एमसीसी काउन्सिलिंग मध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस करता रजिस्ट्रेशन करताना सुद्धा
5 ते 10 हजाराचे रिफंडेबल डिपॉझिट भरावे लागतं. मी तुम्हाला एक ग्राफ दाखवत आहे, तो पाहून तुम्ही थक्क व्हाल. हे जे रिफंडेबल डिपॉझिट आहे ते बऱ्याच जणांना परत मिळतच नाही आणि मागच्या वर्षाचा डेटा असा दाखवतो की ते परत न मिळाल्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेजेस करता रजिस्ट्रेशन करताना भरलेल्या डिपॉझिट पैकी 4 कोटी रुपये आणि डीम्ड कॉलेजेस करता रजिस्ट्रेशन करताना भरलेल्या डिपॉझिट पैकी 13 कोटी रुपये एमसीसी कडे जमा झाले. वास्तविक हे रिफंडेबल डिपॉझिट होतं, पण ते जप्त झालं. म्हणजेच इतके डिपॉझिट जप्त झाले. यावरून हे स्पष्ट होतं की नुसतं नीटचा अभ्यास करून एमबीबीएस मिळत नाही, तर प्रवेश प्रक्रिया डिटेलमध्ये समजून घ्यावी लागते आणि तेच आपण आता करत आहोत. स्टेप बाय स्टेप आता आपण पुढे जाऊया. रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्वात आधी राऊंड 1 तारखा जाहीर झाल्यानंतर राऊंड 1चं चॉईस फिलिंग करायचं. तुमच्या रँकनुसार तुम्हाला सीट मिळेल किंवा मिळणार नाही. राऊंड 1 मध्ये फ्री एक्झिट असतो. याचा अर्थ काय? राऊंड 1 मध्ये तुम्हाला कोणतीही सीट मिळाली, सरकारी असो किंवा डीम्ड असो, एमबीबीएस असो किंवा बीडीएस असो, तुम्ही ती सीट सोडून देऊ शकता आणि तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट तरी सुद्धा सुरक्षित राहतं. आणि राऊंड 2 मध्ये भाग घ्यायला तुम्ही पात्र असता. फ्री एक्झिट घ्यायचं असेल तर कॉलेज किंवा एमसीसीला रिपोर्ट करावे लागते का? उत्तर आहे नाही. फ्री एक्झिटसाठी काहीच करायचं नाही, फक्त सीट इग्नोर करायची. तुम्ही थेट राऊंड 2 मध्ये सहभागी होऊ शकता. तुमची सीट आपोआप कॅन्सल होते आणि सिक्युरिटी डिपॉझिट सुरक्षित राहतं. राऊंड 2 आणि 3 चे नियम असेच आहेत का? तर नाही. प्रत्येक राऊंडचे नियम वेगवेगळे आहेत. एमसीसी काउन्सिलिंग मध्ये सीट मिळाली तर ती स्टेट काउन्सिलिंग मध्ये अपग्रेड करता येते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर आता आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ सेव्ह किंवा शेअर करा, म्हणजे गरज पडेल तेव्हा ही माहिती तुम्हाला लगेच उपलब्ध राहील आणि तुम्ही ती बघू शकता. चला पुढे जाऊया. आता पाहूया सिक्युरिटी डिपॉझिट कधी रिफंड होतं. 3 पैकी एक अट जर तुम्ही पूर्ण केली तर राऊंड 1 नंतर तुम्हाला तुमचे सिक्युरिटी डिपॉझिट रिफंडेबल राहील. अर्थात प्रत्यक्षात संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच काही महिन्यांनी ते परत मिळतं. काय आहेत या 3 अटी? पहिली अट, तुम्ही काउन्सिलिंग मध्ये सहभागी झाला पण तुम्हाला सीट मिळाली नाही. दुसरी अट, तुम्ही रजिस्ट्रेशन केले पण चॉईस फिलिंग केले नाही, तरी डिपॉझिट सुरक्षित राहतं. तिसरी अट, तुम्हाला सीट मिळाली आणि तुम्ही ऍडमिशन घेतले, राऊंड 1 मध्ये सीट मिळाली पण तुम्ही ऍडमिशन घेतले नाही, सीट सोडले, कारण तुम्हाला वाटलं की स्टेट काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेल. या सर्व केसेसमध्ये डिपॉझिट परत मिळतं. रिफंडची प्रक्रिया काय आहे? तुम्ही ज्या माध्यमातून पेमेंट केलं त्याच माध्यमातून आणि त्याच अकाउंटवर रिफंड मिळतो. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग म्हणून नेहमी स्वतःच्या अकाउंटमधनं पेमेंट करा. एनईएफटी किंवा आरटीजीएस वापरता येत नाही याच्यामध्ये. आता पाहूया की डिपॉझिट जप्त कधी होतं. राऊंड 2, राऊंड 3 किंवा पुढील राऊंड मध्ये सीट मिळाली पण तुम्ही जर ऍडमिशन घेतले नाही तर तुमचं डिपॉझिट जप्त होतं. पुन्हा सांगतो, राऊंड 2, राऊंड 3 किंवा त्याच्या पुढच्या कुठल्याही राऊंड मध्ये तुम्हाला सीट मिळाली, अलॉट झाली, परंतु तुम्ही जाऊन ऍडमिशन घेतलं नाही तर डिपॉझिट जप्त होतं. आणखीन एक केस, राऊंड 1 मध्ये सीट घेतली, राऊंड 2 मध्ये नवीन कॉलेज मिळाले पण ऍडमिशनच घेतले नाही, तरी डिपॉझिट जाईल आणि ती सीट सुद्धा जाईल. आणि राऊंड 1 ला मिळालेली सीट सुद्धा जाईल, राऊंड 2 ला अपग्रेड झालेली सीट सुद्धा जाईल, कारण तुम्ही ती घेतलीच नाही. त्यामुळे अपग्रेडेशनद्वारे मिळालेली सीट घेणं अनिवार्य आहे, हे लक्षात ठेवा. आता एक कॉमन प्रश्न, स्टेटमध्ये चांगली सीट मिळत असेल तर एमसीसी करणे गरजेचे आहे का? नाही, अजिबात नाही. जिथे चान्स जास्त आहेत तिथे फोकस करा. आता चॉईस फिलिंग आपण समजून घेऊया. ही एक प्रक्रिया आहे जिथे तुम्ही तुमच्या आवडीचे कॉलेजेस टॉप टू बॉटम या क्रमाने लावता. तुम्ही कोर्सेसही निवडू शकता, एमबीबीएस सोबत बीडीएस सुद्धा. सिस्टम तुमच्या प्रायोरिटी प्रमाणे काम करते. अलॉटमेंट होते रँकवर, कॅटेगरीवर आणि चॉईसच्या क्रमांकावर. एक कन्फ्युजन, लो रँक असल्यास, लो कट ऑफचं कॉलेज वर ठेवल्यास तुम्हाला ते एमबीबीएस मिळायचा चान्स वाढतो का? तर अजिबात नाही. नेहमी सर्वोत्तम कॉलेज वर ठेवा आणि नंतर त्याच्यापेक्षा कमी लेवलचे असे कॉलेजेस खाली ठेवा. चॉईस फिलिंग चे काही नियम आहेत ते आपण आता समजून घेऊया. प्रत्येक राऊंडमध्ये नवीन चॉईस फिलिंग करावं लागतं. मागच्या राऊंडला केलेली चॉईस फिलिंग बाद होते. चॉईस फिलिंग करताना किमान एका कॉलेजचा चॉईस देणं आवश्यक आहे. कमाल मर्यादा नाही आहे, तुम्ही भारतातले सर्व कॉलेजेस टाकू शकता. कमाल मर्यादा नाही आहे, परंतु मिनिमम एक द्यावंच लागतं. लो किंवा बॉर्डर लाईन रँक असल्यास जास्तीत जास्त तुम्ही ऑप्शन भरले पाहिजे. चॉईस लॉकिंग नावाची एक गोष्ट आहे. लास्ट डेटला चॉईस लॉकिंग ऍक्टिव्ह होतं. लॉक केल्यावर बदल करता येत नाही. एमसीसी मध्ये लॉक करणे आवश्यक नाहीये, कारण तिथे ऑटो लॉकिंग होतं. आता रिपोर्टिंग, सीट मिळाले असेल आणि ते घ्यायचे असेल तर कॉलेजला प्रत्यक्ष जाऊन रिपोर्टिंग करावं लागतं. फिजिकली रिपोर्टिंग करून डॉक्युमेंट्स प्रत्यक्ष जमा करावा लागतात आणि त्याचं व्हेरिफिकेशन होतं. आता अपग्रेडेशन म्हणजे काय? तर तुम्हाला एक सीट मिळते, तुम्ही ऍडमिशन घेता, पण पुढच्या राऊंडमध्ये चांगल्या कॉलेजसाठी प्रयत्न करता. फायदा काय? तर एक सीट सुरक्षित राहते, कारण ती तुम्हाला मिळालेली आहे, तुम्ही जाऊन घेतलेली आहे, आणि चांगल्या सीटसाठी प्रयत्न सुरू राहतो. एमसीसी काउन्सिलिंग मध्ये अपग्रेडेशन फक्त 2 वेळा करता येतं. पहिल्यांदा राऊंड 1 मधून राऊंड 2 मध्ये जाताना आणि दुसऱ्यांदा राऊंड 2 मधून राऊंड 3 मध्ये जाताना. राऊंड 3 नंतर अपग्रेडेशन करता येत नाही. राऊंड 3 मध्ये एक नियम फार महत्वाचा आहे. सीट मिळाली
आणि ऍडमिशन घेतले नाही तर डिपॉझिट जाईल आणि काउन्सिलिंग सुद्धा संपेल. म्हणजे तुम्ही प्रवेश प्रक्रियेमधनं बाहेर पडाल. राऊंड 3 मध्ये सीट घेतली तर ती फायनल असेल. ती मिळाल्यावर संपूर्ण प्रवेश प्रक्रियेच्या तुम्ही बाहेर पडता. स्टेटच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमधनं सुद्धा तुम्ही बाहेर पडता. एमसीसीच्या 3rd राऊंड मध्ये जर तुम्ही सीट घेतली तर पुढे कुठल्याच स्टेटच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुम्ही भाग घेऊ शकत नाही. कारण एमसीसी तुमचं नाव सर्व स्टेट्सना कळवतं आणि तुम्ही संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतनं बाहेर पडता. आता इथे एक प्रश्न येतो की एमसीसी, ऑल इंडिया काउन्सिलिंग आणि महाराष्ट्राचं स्टेट काउन्सिलिंग हे बॅलन्स कसं करायचं. आमच्या पेड काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना आम्ही काउन्सिलिंगच्या दरम्यान सर्व अपडेट्स वेळोवेळी देत असतो. त्यामुळे ते बॅलन्स करणं त्यांना सोपं जातं. पण तुम्ही जर या प्रवेश प्रक्रियेत अभ्यासपूर्वक भाग घेतला असाल तर तुम्ही सुद्धा ऑल इंडिया काउन्सिलिंग आणि स्टेट काउन्सिलिंग यशस्वीपणे बॅलन्स करू शकाल. किंबहुना गरज पडली तर तुम्ही इतर राज्याच्या काउन्सिलिंगमध्ये सुद्धा भाग घेऊ शकता. पहिल्यांदा रजिस्ट्रेशनची विंडो ओपन होते. तुम्ही नीटचा फॉर्म भरतेवेळी जसं एनटीएच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केलं होतं तसं एमसीसीच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचं. नंतर चॉईस फिलिंग, नंतर अलॉटमेंट. सर्वात आधी हा एमसीसीचा पहिला राऊंड पूर्ण झाला की त्यानंतर स्टेट कोट्याचं रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग सुरू होतं. स्टेट कोटा राऊंडचा अलॉटमेंट येतो. प्रत्येक राज्याचे राऊंड त्या राज्याच्या ऑथॉरिटीज कंडक्ट करतात. उदाहरणार्थ महाराष्ट्राची काउन्सिलिंग प्रोसेस महाराष्ट्र सीईटी सेल कंडक्ट करतो. ऑल इंडिया काउन्सिलिंग आणि स्टेट काउन्सिलिंग हे सिंक होतातच असं नाही. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही दोन्ही प्रोसेसमध्ये भाग घेणार असाल तर तुमची धावपळ आणि ताणाताण होण्याची बऱ्यापैकी शक्यता आहे. कारण या सर्व काउन्सिलिंग प्रोसेसेस एकमेकांच्या इंडिपेंडंट आहेत. मुळात सर्वच विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये भाग घेण्याची गरज नसते. फक्त 2च प्रकारच्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये भाग घेणे अपेक्षित आहे. कोणते 2 प्रकारचे विद्यार्थी ते मी तुम्हाला सांगतो. आधी एआयसीची प्रोसेस थोडक्यात समजून घेऊ आणि मग त्याकडे वळूया. जर तुम्हाला राऊंड 1 मध्ये ऑल इंडिया कोट्यात सीट मिळाली तर तिथे ऍडमिशन घ्यायचं. तिथे फिजिकली जाऊन रिपोर्ट करायचं. ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि कॉलेजच्या फीचा डीडी म्हणजे डिमांड ड्राफ्ट त्या कॉलेजमध्ये जमा करायचा. स्टेट काउन्सिलिंगमध्ये जर तुम्हाला एमबीबीएसची सीट मिळाली आणि त्यानं तुम्ही समाधानी असाल तर आधी ऑल इंडिया काउन्सिलिंग मधून जी सीट मिळाली होती त्या कॉलेजमध्ये फिजिकली जाऊन ती सीट कॅन्सल करायची. डॉक्युमेंट्स ताब्यात घ्यायचे, डीडी पण घ्यायचा, नवीन डीडी कॉलेजच्या नावे काढायचा आणि हे सर्व नवीन कॉलेजला प्रत्यक्षात जायचे, परत तिथे ते सबमिट करायचं. ऑल इंडिया काउन्सिलिंगचे राऊंड्स आणि स्टेट काउन्सिलिंगचे राऊंड अशा प्रकारे समांतर चालतात. स्टेट कोटा राऊंड 1 नंतर ऑल इंडिया कोटा राऊंड 2 ची काउन्सिलिंग होते. हा क्रम पुढेही असा सुरू राहतो. 3 वर्षापर्यंत ऑल इंडिया काउन्सिलिंग आणि स्टेट काउन्सिलिंग हे सिंक्रोनाइज पद्धतीने, समांतर पद्धतीने चालू राहायचे 3 वर्षापूर्वीपर्यंत. पण मागच्या 2-3 वर्षात ऑल इंडिया राऊंड्स आणि स्टेटचे राऊंड्स हे कधी कधी नॉन सिंक्रोनाइज पद्धतीने चालतात असं लक्षात आलंय. म्हणजे काय की ऑल इंडिया काउन्सिलिंग आणि स्टेट काउन्सिलिंग याचा कधी कधी ताळमेळ राहत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा विद्यार्थी आणि पालक निर्णय घेताना चुकतात. धावपळ होते, काय करावं ते कळत नाही. त्याकरता कोणत्या 2 प्रकारच्या विद्यार्थ्यांनी एमसीसीच्या ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये भाग घ्यायला पाहिजे ते समजून घेण्याकरता आमचा हा व्हिडिओ बघा. आमचं पेड काउन्सिलिंग चालू झालेलं आहे. विशेषतः मॅनेजमेंट कोटा, एनआरआय कोटा या संदर्भात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झालेल्या आहेत. तुम्हाला एमबीबीएसची ऍडमिशन पाहिजे असल्यास आम्हाला संपर्क करा. तुम्हाला 100% मदत करू, ऍडमिशन देऊ.